नमस्कार सर्वांना. आतापर्यंतच्या पार्टमध्ये आपण बेरीज, वजाबाकी आणि डिवाइड भागाकार एवढ्या गोष्टी बघितल्या. आता आपण बघणार आहोत गुणाकार. गुणाकार म्हणजे काय, अगदी बेस पासून आपण सुरुवात करणार आहोत. गुणाकार म्हणजे काय. सर्वात पहिला प्रश्न, गुणाकार मल्टिप्लाय याचा अर्थ काय होतो. तर गुणाकार म्हणजे काय, समजा आता तुम्हाला आईने 2-2 रुपयाचे 20 कॉइन दिले. किती कॉइन दिले, 2-2 रुपयाचे तुम्हाला 20 कॉइन दिले आणि आई म्हणाली आता की टोटल किती झाले ते सांग. तुम्ही काय करणार, 2 + 2 + 2 + 2 असं 20 वेळा करणार आणि मग तुम्हाला टोटल येणार. ऍक्च्युली यांनी पण आन्सर करेक्टच आहे, पण तुम्हाला लवकरात लवकर जर उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 20 कॉइन दिले आईने 2 रुपयाचे, म्हणून गुणाकार करावा लागेल. म्हणजेच काय, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची किंमत एकावरून अनेकाची किंमत काढायची जर असेल, एका वस्तूची तुम्हाला किंमत दिली असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला अनेकाची किंमत जर काढायची असेल, त्या प्रत्येक वेळी तुम्हाला गुणाकार करावा लागतो. एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार करतात. ओके. गुणाकार करताना सगळ्यात बेसिक स्टेप ही असते की तुम्हाला पाढे पाठ पाहिजे. नाही काही तर 2 ते 9 पर्यंतचे पाढे कंपल्सरी पाठ पाहिजेत. चला तर मग बघूया गुणाकार म्हणजे. कुठल्याही अंकाला जर तुम्ही शून्याने गुणलं तर आन्सर नेहमी 0 येणार. कुठल्या पण अंकाला शून्याने मल्टिप्लाय केला तर आन्सर नेहमी तुमचं काय येणार, 0. आता आपण एक अंकी संख्येपासून गुणाकार चालू करणार आहोत. बघा, आता मी हा अंक घेतला, असा गुणाकार तुम्हाला विचारलेला आहे. यावेळेस काय करायचं, तुम्ही 2 चा पाढा 3 पर्यंत म्हणायचं किंवा 3 चा पाढा 2 पर्यंत. बेरीज मध्ये आपल्याला वरची किंवा खालची दोन्ही याची कशी पण गेली तरी चालेल. वजाबाकी मध्ये नेहमी आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्याच मायनस करायची असते. पण गुणाकारामध्ये वरच्या अंकाचा पण पाढा म्हणता येतो, खालच्या अंकाचा पण पाढा म्हणता येतो. जो तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्याचा तुम्हाला पाढा म्हणायचा आणि ते तुमचं उत्तर येणार. बघा आता 2 चा पाढा 3 पर्यंत म्हणजे किती होणार, 6. म्हणजेच अशा प्रकारचे कुठलेही गणित आले, यात काय करणार तुम्ही, 4 चा पाढा 8 पर्यंत किंवा 8 चा पाढा 4 पर्यंत, जे तुम्हाला शक्य वाटेल ते करायचं आणि तो गुणाकार इथे लिहायचा. हा झाला तुमचा एकेरी पद्धतीचा गुणाकार. यामध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम जाणार नाही. आता बघायचं आपल्याला 2 अंकीचा गुणाकार. यावेळेस काय करायचं, बघा सेम तशीच प्रोसेस फॉलो करायची, काहीही कठीण नाहीये. बघा हा 3 जो आहे, ह्या 3 नी पहिले ह्या अंकाला युनिट प्लेस पासून चालू करायचं, हे तर माहिती आहे ना आपल्याला. पहिले या अंकाला मग ह्या अंकाला. 3 चा पाढा 2 पर्यंत किती होईल, 3 दुणे 6. परत 3 चा पाढा 2 पर्यंत किती होईल, 3 दुणे 6. म्हणजे पहिले या अंकाला करायचं युनिट प्लेसच्या आणि मग बाजूच्या अंकाला करायचा, म्हणजे आपला आन्सर येणार. असंच 3 अंकीचं पण. आता 3 अंकीचं करताना मी काय करणार, आधी युनिट प्लेस पासून पहिले याच्याशी मल्टिप्लाय करेल, मग याच्याशी मल्टिप्लाय करेल, मग याच्याशी मल्टिप्लाय करेल. परत तसंच 3 चा पाढा 2 पर्यंत 3 दुणे 6. 3 चा पाढा 2 पर्यंत 3 दुणे 6. 3 चा पाढा 3 पर्यंत 3 त्रिक 9. हे झालं तुमचं आन्सर. असंच 4 अंकीचं पण. आता बघा 4 अंकीचा गुणाकार. सेम प्रोसेस फॉलो करायची, युनिट प्लेस पासून चालू करायचं या अंकापासून. परत यानी पहिले याला, मग याला, मग याला आणि मग याला. 3 चा पाढा 2 पर्यंत 3 दुणे 6. 3 चा पाढा 2 पर्यंत 3 दुणे 6. 3 चा पाढा 3 पर्यंत 3 त्रिक 9. 3 चा पाढा 7 पर्यंत 3 7 21 आणि हे आलं तुमचं आन्सर. म्हणजे आता तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला का. कुठल्याही संख्येला एक अंकी संख्येने जर गुणायचं असेल, मल्टिप्लाय करायचं असेल, तर प्रत्येक अंक आपल्याला घ्यायचा आहे. कुठलाही अंक सोडायचा नाही. प्रत्येक अंक आपल्याला घ्यायचा आहे, युनिट प्लेस पासून पूर्ण अंक. ओके. आता एक छोटासा अजून एक सांगते. आता समजा इथे असं असेल, आता बघा 3 चा पाढा 2 पर्यंत 3 दुणे 6. 3 चा पाढा 2 पर्यंत 3 दुणे 6. 3 चा पाढा 0 पर्यंत. मी काय सांगितलं, कुठल्याही अंकाला शून्याने गुणलं असता किती येतात,
शून्य, म्हणून 3 गुणेला 0 0 आणि 3 चा पाडा 6 पर्यंत, 3 सख 18. हे आलं तुमचं आन्सर. म्हणजे आता मी हे समजते की तुम्हाला कुठल्याही संख्येला एक अंकी संख्येने गुणता येतं, मल्टिप्लाय करता येतो. ओके, आता आपण यात थोडा ट्विस्ट बघूया, कॅरीचं बघूया. अगदी छोट्या अंकापासून चालू करते. बघा, आपला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय नियम होता की 4 चा पाडा 7 पर्यंत, सुरुवातीला युनिट प्लेस पासून 4 चा पाडा 7 पर्यंत. 4 गुणेला 7 किती होतात? 4 7 28. किती होतात? 28. मग आपण बेरजेमध्ये काय करायचो? जो कॅरी आलेला आहे त्याच्या युनिट प्लेसचा अंक आपल्याला लिहायचा असतो. जसं हा 28 आला ना, याचा हा अंक, एकक स्थानचा अंक आपल्याला इथे लिहायचा आणि उरलेला 2 बाजूच्या डोक्यावर द्यायचा. काय केलं लक्षात आलं का? 4 चा पाडा 7 पर्यंत म्हणायचा. 4 7 किती झाले? 28. 28 मधले फक्त एकक स्थानचा अंक खाली लिहायचा असतो आणि उरलेले 2 बाजूच्या डोक्यावर. ओके, आता ही कन्सेप्ट क्लिअर झाली. आता यानंतर याला करायचं 4 चा पाडा परत 3 पर्यंत. कन्फ्युज व्हायचं नाही, या 2 कडे लक्षच द्यायचं नाही सध्या. आपण जसं करत असतो एकेरी गुणाकार तसाच करायचा आहे आपल्याला. 4 चा पाडा 3 पर्यंत. 4 त्रिक 12 12. पण हा आहे ना आपल्याकडे, याला विसरून चालेल का? नाही, याला यामध्ये प्लस करायची. 12 आणि 2 14 आणि मी इथे डायरेक्ट 14 लिहिते. आलाय का लक्षात? परत एक गणित घेते म्हणजे लक्षात येईल. बघा, पहिले आपल्याला युनिट प्लेसचा करायचा असतो, म्हणजे 2 चा पाडा 9 पर्यंत किती होतील? 2 9 18. 2 मल्टिप्लाइड बाय 9 18. 18 मधला आपल्याला काय घ्यायचा असतो? युनिट प्लेस. म्हणजे कुठला घेणार आपण? हा 8. उरलेला अंक कुठे लिहायचा असतो? बाजूच्या डोक्यावर, म्हणजे कुठे? इथे. ओके, आता आपल्याला परत काय करायचंय? 2 चा पाडा 6 पर्यंत. बेसख 12 12 आणि वरच्या सोबत काय करायचे असते? नेहमी प्लस. जसं भागाकारात आपण काय करतो? खालच्या अंकासोबत मायनस करतो, तसं गुणाकारामध्ये आपल्याला वरच्या अंकासोबत काय करायची असते? प्लस. बेसख 12 12 आणि 1 13. आलंय लक्षात? असं जातं 3 अंकीचं. 3 अंकीचं बघा, सेम अशीच प्रोसिजर करायची. 5 चा पाडा 9 पर्यंत. 5 9 45. 45 मधले आपण इथे किती लिहिणार? 5. याला हातच्याला लिहायला विसरायचं नाही, बाजूच्याच डोक्यावर लिहायचं, त्याच्या बाजूच्या डोक्यावर नाही, बाजूच्याच डोक्यावर. म्हणजे हा 4 मी इथे लिहिला. परत 5 चा पाडा 9 पर्यंत. 5 9 किती होऊन राहिलेत? 45. 45 आणि हा आपण काय करत असतो? प्लस. 45 अधिक 4 45 प्लस 4 49. 49 मधला इथे कोणता घ्यावा लागेल? फक्त युनिट प्लेस, म्हणजे हा. आणि हा उरलेला अंक कुठे लिहायचा असतो? बाजूच्या डोक्यावर. परत 5 चा पाडा 6 पर्यंत. 5 मल्टिप्लाइड बाय 6 किती होतात? 30. 30 प्लस 4 किती होतात? 34. आता मग मी इथे 34 पूर्ण लिहेल, कारण इकडे कुठे अंक आहे का? नाही. इकडे जर अंक असता तर परत मी 4 इथे लिहिला असता, 3 बाजूच्या डोक्यावर कॅरीला गेला असता. पण इकडे कुठलाही अंक नाही, म्हणून मी हा 34 पूर्ण लिहिला. आलंय लक्षात? सेम प्रोसिजर करायची, फक्त हातच्याला कॅरीला प्लस करायला विसरायचं नाही. 5 चा पाडा 9 पर्यंत म्हटला, 45 आले. 45 मधला 5 आपण युनिट प्लेसचा इथे लिहिला आणि 4 बाजूच्या डोक्यावर. परत 5 चा पाडा 9 पर्यंत. 5 9 45 आले. कॅरीला प्लस करतात, म्हणून 45 अधिक 4 49. 49 मधला 9 इथे लिहिला आणि हा 4 बाजूच्या डोक्यावर. परत 5 सख किती? 30 आणि 30 अधिक 4 34. इकडे बाजूला अंक नाही, म्हणून 34 पूर्ण लिहिले. हा आपला झाला गुणाकार. आलंय लक्षात? ओके, आता आपण बघणार आहोत 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने कसं गुणायचं. बघा, थोडं तुम्हाला कठीण वाटेल, पण काहीच कठीण नाहीये.
एकदा तुम्हाला सवय झाली ना तर काहीही कठीण नसतं. बघा, सगळ्यात पहिले माहितीये का, हा जो एक हा अंक आहे ना याला लपवून ठेवायचं. बेसिक पासून सांगते म्हणून सांगते, या अंकाला तुम्हाला लपवून ठेवायचा. उरला किती? 6. याकडे बिलकुल लक्षच द्यायचं नाही, हा असो किंवा नसो. 6 पहिले कशाने गुणत असतो आपण? 6 आणि 9 9 सख 54. त्याचप्रमाणे स्टेप करायची पूर्ण. 54 मधला इथे काय लिहिणार आपण? 4. उरले किती? 5. हे 5 कुठे लिहितो आपण? बाजूच्या डोक्यावर. परत ह्या 2 ला बघूच नका. परत 6 गुणिले 6 36. 36 36 प्लस 5 किती होणार? 41. आता इकडे कुठला अंक आहे का? नाही, म्हणून 41 मी पूर्ण लिहिणार. ओके. आता बघा, तुम्हाला कन्फ्यूज होत असेल म्हणून हा कॅरी खोडून टाकायचा सरळ सरळ. आता हा जो अंक लपवून ठेवलेला आहे याला राग आला. याला आपण लपवून ठेवलं ना एवढ्या वेळचं. मग काय करायचं? याला राग येऊ नये म्हणून एक पेढा देऊन द्यायचा त्याला. हा मी याला दिला पेढा. एक अंक लपवून ठेवला म्हणून 1 शून्य देईल. जर 2 अंक लपवून ठेवले असते तर 2 शून्य दिले असते. आलं लक्षात? बघा, 1 अंक लपवला म्हणून 1 शून्य दिला आपण. परत आता हा अंक आता नाही असं समजायचं आणि इकडे बघायचं फक्त 2 कडे. ह्या 2नी पहिले या 9 गुणायचं, मग या 6 गुणायचं. 2 9 18. 18तले आपण किती घेणार? 8. आणि हा 1 कुठे जाईल? कॅरीला. परत 2चा पाडा 6 पर्यंत. 2 सख 12. 12 आणि 1 13. या दोघांची करायची बेरीज. हा झाला तुमचा गुणाकार. लक्षात आलं? अजून एक घेते म्हणजे तुमच्या डोक्यात बसेल. बघा, आधी सुरुवातीला 4चा पाडा 2 पर्यंत. 4 दुणे 8. या अंकाला लपवून ठेवायचा. 4चा पाडा 2 पर्यंत म्हटला तर 8 आले. 4चा पाडा 7 पर्यंत. 4 मल्टिप्लाइड बाय 7 28. आता हा लपवून ठेवला. मी काय सांगितलं? याला लपवून ठेवला म्हणजे याला राग आलेला आहे आणि एक पेढा आपण दिलेला आहे. ओके. आता पेढा दिला आपण. आता हा अंक लपवायचा आहे आपल्याला आणि याने गुणाकार करायचा आहे. परत तसाच. 5 दुणे 10. 10 मधला इथे काय लिहिणार आपण? 0. आणि हा 1 आपल्याला बाजूच्या डोक्यावर कॅरी घ्यायचा. ओके. 5 7 35. 35 आणि 1 36. परत या दोघांची बेरीज. आलं लक्षात? खूप सोपी आहे. आता असंच 3 अंकीचं बघूया आपण. 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणणे. चला बघा, तशीच सुरुवात करायची. कुठेच नाही. इथे 3 संख्या येऊ की 4 संख्या येऊ की 5 संख्या येऊ, सुरुवात आपल्याला युनिट प्लेस पासून करायची आहे. पहिले हे 2 अंक आता लपवून ठेवायचे आणि याचा गुणाकार करून घ्यायचा. बघा, हे 2 अंक मी नाहीच असं ग्राह्य धरते आणि यांचा गुणाकार. 2चा पाडा 2 पर्यंत किती आले? 2 दुणे 4. 2चा पाडा 6 पर्यंत. 2 सख 12. 12शी आपण काय घेत असतो? युनिट प्लेसचा. म्हणजे किती लिहिणार? 2. आणि हा उरलेला 1 बाजूच्या डोक्यावर. परत 2चा पाडा 3 पर्यंत. 2 1 2. 2 दुणे 4. 2 त्रिक 6. आणि 1 ला काय करायचं असतं आपल्याला? प्लस. म्हणजे 6 आणि 1 7. इतका आलंय लक्षात? काय केलं आपण? हे 2 अंकाकडे बघितलंच नाही आणि याचा गुणाकार केला. 2 दुणे 4. 2 सख 12. 12 मधले 2 इथे लिहिले. 1 कॅरीला दिला. परत 2 त्रिक 6. 6 आणि 1 7. आता बघा, जो अंक आपण लपवून ठेवला, किती अंक लपवून ठेवले आपण? 2. आपला जो हा 1 अंक लपवून ठेवला त्याचा 1 0 देऊ पहिला. 1 पेढा द्यायचा. आता एकाचं करत आहे ना आपण म्हणून 1 पेढा दिला. परत आता बघा, हा मी कॅरी इरेज करते म्हणजे तुमच्या लक्षात येणार. हा, आता परत ती स्टेप करायची. पहिली यांनी याला, यांनी याला आणि यांनी याला. 6 दुणे 12. 12शी आपण काय घेणार? 2. 1 कुठे घेणार? याला कॅरीला. यांनी याच्यासोबत केलं म्हणजे बाजूच्या अंकावर कॅरीला. ओके. परत 6चा पाडा 6 पर्यंत. 6 6 36. 36 आणि 1 37. 37 मधले आपण किती घेत असतो? 7. हे 3 कुठे लिहायचे? बाजूच्या डोक्यावर. परत 6 त्रिक 18. 18 आणि 3
19, 20, 21. 21 पूर्ण लिहिते कारण आता इकडे अंक नाहीये. लक्षात आलं? पहिले 2 ला केलं 4 आले, बेसख 12. पहिले या 2 या पूर्ण अंकाला गुणलं, ती संख्या इथे लिहिली. आता या 6 या पूर्ण अंकाला गुणलं, ती संख्या इथे लिहिली. फक्त एक पेढा द्यायला विसरायचं नाही. ओके, हा एक अंक होता म्हणून एक पेढा दिला. आता हे 2 अंक आहेत म्हणून 2 पेढे द्यायचे. किती द्यायचे? 2. हे जर तुम्ही विसरलात तर गणित चुकलं. म्हणून पहिल्यांदा एक अंकासाठी आपण एक पेढा दिला. आता हे 2 अंक आहेत म्हणून हे 2 पेढे दिलेत. आता परत ती स्टेप फॉलो करायची. ह्या 2 या तिघांना पण गुणायचं आहे. 2 नी 2 ला गुणले तर किती आले? 4. 2 नी 6 ला गुणले तर किती येतात? 12. 12शी आपल्याला किती घ्यायचा असतो? 2. आणि हा एक कुठे घ्यायचा? बाजूच्या डोक्यावर कॅरीला. बेस 2 चा पाडा 3 पर्यंत. बेत्रिक 6. 6 आणि 1 7. आणि इथे आपला पूर्ण गुणाकार अर्ध्यापर्यंत येऊन पोहोचलोय आपण. आता करायची याची बेरीज. बरोबर एकाखाली एक लिहायचे तरच बेरीज तुम्हाला करता येणार. 2 आणि 2 4. 14. 14 आणि 4 18. इथे एक कॅरी आला. 1 आणि 1 2. 2 आणि 2 4. 7 आणि 2 9. आणि हे आलंय तुमचं उत्तर. कठीण काहीच नाही, फक्त तुम्हाला दिसायला गणित कठीण दिसत आहे. ते तुम्हाला दिसायला जरी कठीण असलं ते करायला खूप सोपी आहे. जर तुम्ही यासारखे 10 गणित जर करून पाहिले तर तुम्ही परफेक्ट झालेच म्हणून समजा. एक्झाम्पल साठी बघा. सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला काय करायची असते की हे 2 अंक आपल्याला लपवायचे असतात. म्हणजे हे आहेच नाही, इनव्हिजिबल आहे तसं समजायचं आणि यांनी आपल्याला मल्टिप्लाय करायचं. ओके, युनिट प्लेस पासून चालू करायचं. 9चा पाडा 2 पर्यंत. 9 दुणे किती होतात? 18. 18 मधले आपण इथे काय लिहायचं असतो आपल्याला? 8. उरलेला एक कुठे लिहायचा? बाजूच्या डोक्यावर. ओके, 9चा पाडा 0 पर्यंत. कुठल्याही संख्येला 0 ने गुणले असता, 0 ने मल्टिप्लाय केला असता आन्सर 0च येते. म्हणून आन्सर किती आला आपला? 9 0 0. आणि 0 आणि 1 किती होणार? 1. आता 9चा पाडा 6 पर्यंत. 9 सख 54. इकडे कुठलाच अंक नाही म्हणून कॅरी घ्यायची आवश्यकता नाही. हा कॅरी थोडा इरेज करते कारण तुमच्या लक्षात येईल. ओके, आता मी काय सांगितलं होतं? हे 2 अंक लपवून ठेवले, यांना राग आलाय आपण. आता या पहिल्या अंकाचा एक पेढा इथे देऊन देते. आता बघा, आता 6 आणि परत याला 6 दुणे 12. 12 मधले आपण इथे युनिट प्लेस म्हणजे 2 लिहिले. हा एक जो असतो तो बाजूच्या डोक्यावर. परत 6 आणि 0 ला गुणायचं. कुठल्याही संख्येला 0 ने गुणले असता 0च येते. म्हणजे 6 0 0. 0 आणि 1 1. आता 6चा पाडा 6 पर्यंत. 6 6 36. आता 2 अंकाचे 2 पेढे. पेढे द्यायला विसरायचं नाही. आता परत 2चा पाडा. हे मोडते म्हणजे तुम्हाला कन्फ्युज नाही होणार. हा परत 2चा पाडा 2 पर्यंत. बेदुणे 4. परत 2चा पाडा 0 पर्यंत. कुठल्याही संख्येला 0 ने गुणले असता 0 येतात. बेशून्य 0. 2चा पाडा 6 पर्यंत. बेसख 12. या दोघांची करायची बेरीज. आणि हे झालंय तुमचं उत्तर. लक्षात आलं असं समजते. एकेरी संख्येचा गुणाकार सांगितला मी. 2 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला कसं गुणायचं तेही सांगितलं. 3 अंकी संख्येने 3 अंकी संख्येला कसं गुणायचं तेही सांगितलं. नंतर कॅरी कशी घ्यायची तेही सांगितलं. काही बेसिक टिप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या. फक्त गुणाकार करताना तुम्ही खालच्या किंवा वरच्या दोन्ही संख्येने गुणवू शकता. म्हणजे जर असं आलं तुम्हाला तर 3चा पाडा 2 पर्यंत म्हणू शकता किंवा 2चा पाडा 3 पर्यंतही म्हणू शकता. नंतर गुणाकारामध्ये कंपल्सरी आपल्याला ऍड करायचं असतं. जो कॅरी येतो तो हातचा जो येतो त्याची बेरीजच करायची असते कंपल्सरी. भागाकारात आपण मायनस करतो तर गुणाकारात आपल्याला प्लस करायची असते. नंतर जेव्हा आपण 2 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला गुणतो तेव्हा 1 अंक जर असेल तर 1 पेढा द्यायचा आणि 2 अंक जर असेल तर 2 पेढे द्यायचे. हा पेढा कधीच विसरायचा नाही. कारण पुष्कळ मुलं गुणाकारामध्ये हे झिरोज द्यायला विसरतात आणि मग पूर्ण गणित त्यांचं चुकून जातं. त्याच्यामुळे कंपल्सरी हे 0 आपल्याला द्यायचेच आहेत.
ओके, गुणाकार तुमच्या लक्षात आला असं समजते मी आता. जर काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. 20 गणित देते आहे, घरी सर्वांना करून दाखवा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि हो, आता आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे चारही बेसिक स्टेप बघितले. आता यानंतरच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला डेसिमल पॉईंटचे प्लस मायनस कसे करायचे, डेसिमल पॉईंटचे मल्टिप्लाय डिवाइड कसे करायचे, परत फ्रॅक्शन्सचे कसे करायचे हे आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. शाळा माझ्या हक्काची. थँक्यू.